बदलापुरातील आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे। जाणीवपूर्वक या घटनेचं राजकारण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचं सांगत महिलांची खोटं बोलण्याचा प्रकार सत्ताधारी करत असल्याचं मविया नेते सांगतायत। बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा वणवा संपूर्ण राज्यात पसरलाय। बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगताना सुद्धा पाहायला मिळालं। राज्यभरात बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यात आला। त्यासाठी महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी निदर्शनही करण्यात आली। शनिवारी मुंबई हायकोर्टानं बंदला प्रतिबंध केल्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला। मात्र ठिकठिकाणी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून आंदोलन सुद्धा करण्यात आली। बदलापूरच्या प्रकरणाची नामी संधी साधत लाडकी बहीण योजना बंद करण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप आता भाजपचे नेते थेट करताना दिसतायत। तर राज्यातील महिलांशी मतांसाठी सत्ताधारी खोटं बोलत असल्याचा पलटवार मविया नेते करताना दिसतायत। त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचे फलक त्या ठिकाणी येण्याचं काहीच कारण नव्हतं। या आंदोलनाच्या मागून ही लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, तर ही नामी संधी आलेली आहे। अशा प्रकारे मेलेल्या मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जी प्रवृत्तीने अवलाद आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीची दिसली। लाडक्या बहिणीची आपल्या मायमावल्यांची इब्रत 1,500 रुपयाची तुम्ही त्याची तुलना करतात का? योजना चालवणं, योजना सुरू करणं सरकारचं काम आहे। म्हणजे याचा अर्थ स्पष्टपणे असा दिसतो की योजना ही बंदच पडणार आहे, कारण अजित पवारचं आणि वित्त मंत्रालय याच्यामध्ये जे वाद झाले ते चव्हाट्यावर आले। मतांसाठीच्या बेगमीसाठी तुम्ही मायमावल्यांना खोटं बोलता आहात आणि तुम्ही सुरक्षेची हमी देऊ शकत नाही आहात, ही या प्रकारची याच्यातनं कबुली दिसते आहे प्रवीण दरेकरजी। जरा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी हतबलता असणाऱ्या सरकारला लात घालून यावेळेस लोकांनी काढलं नाही तर बघा तुम्ही। बदलापूरच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केलं होतं। त्यावरून मविया नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला असला तरी यामागे काही राजकारण आहे का असा सवाल सुद्धा त्यांनीही उपस्थित केलाय। तर राज ठाकरे हे नेमके कोणाच्या बाजूने आहेत, त्यांनी आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असा टोला सुद्धा संजय राऊत यांनी लगावलाय। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये जे सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? निवडणुका आल्या आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की। लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा तुम्हाला दिला, त्याचं काय करणार? अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही। अगर राज ठाकरे कहते हैं कि हमारे जमाने में ये होगा, तुम्हारे जमाने में ये हो गया, ये बात करने का उनको अधिकार नहीं है सबसे पहले, क्योंकि अब तक उनकी दिशा ही स्पष्ट नहीं है। वो महाराष्ट्र के बाजू में है या महाराष्ट्र के जो विरोधी है उनके बाजू में है। हमेशा उनकी भूमिका जो महाराष्ट्र पर हमले करते हैं, महाराष्ट्र तोड़ने की साजिश करते हैं, उनको साथ देने का काम ये महाराष्ट्र के राज ठाकरे जी ने किया है, तो उनके ऊपर मैं ज्यादा बात नहीं करूं। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। या गेम चेंजर योजनेमुळे महायुतीला राज्यात विधानसभेत फायदा होण्याची शक्यताही व्यक्त होतीये। अशात बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतरचा उद्रेक आणि त्याचे राज्यभरात उमटणारे पडसाद हे मवियाचं राजकारण असल्याचा आरोपही होतोय। लाडकी बहीण योजनेविरोधात असुरक्षित महिला असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय का, अशी शंका सुद्धा उपस्थित होतीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।